आपल्या धडावर आहे की नाही, आपल्या शरीरावर आहे, तरीही आपल्याला पाहता येत नाही. त्याचं कारण की जे अत्यंत जवळ असते ते दिसत नसते. त्याला पाहण्यासाठी काहीतरी साधनेची गरज असते. आपला चेहरा सुंदर आहे का कसा आहे, कुरूप आहे का गोरा आहे का काळा आहे का नकटा आहे का चपटा आहे, आपण कशात बघतो? काय घेतो साधन माध्यम, काय घेतो? आरसा. आरशामध्ये आपण पाहतो आपण कसे आहोत, आहे की नाही. मग आपल्याला दिसतं, अरे मी असा आहे का, वा वा वा, माझ्यासारखं सुंदर तर कोणीच नाही, मीच माझ्या रूपाची राणी, आहे की नाही. नवरा भरतो पाणी. सांगायचं संदर्भ, आपलं जसं आहे तसंच आरसा आपल्याला दाखवत आहे. तुम्ही काळे असताल तर आरसा काही गोरा करून दाखवत नाही, काळच दाखवणार, बरोबर आहे. आपण नकटे असतो तर नकटच दाखवणार, काही वेगळं नाक दावून दाखवणार नाही. सांगायचा संदर्भ, आरसा हा आपल्याला सत्याचा स्वरूपाचा बोध देतो. तुम्ही कसे आहात याची ओळख तुम्हाला करून देतो आरसा. तसं आपल्या अंतःकरणात परमेश्वर आहे, हृदयात परमेश्वर आहे, पण तो आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळत नाही, आपल्याला समजत नाही. म्हणून आपल्याला बाह्य साधनेची गरज आहे. म्हणून ही उपासना आहे, म्हणून पूजा आहे, म्हणून अर्चना आहे, म्हणून जप आहे, म्हणून पारायण आहे, म्हणून कीर्तन आहे, म्हणून शिवकथा आहे. या साधनेच्या उपायाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराजवळ एक एक अवयव आपल्याला अंतःकरणातून न्यायचे, म्हणजे आपल्या अंतःकरणात असणारा परमेश्वर जागृत करायचा, त्याला पाहायचंय. या दोन डोळ्यानं तो दिसत नाही. दिसतो का? जर दोन डोळ्यानं दिसला असता तर आपण इथे येऊन बसलोच नसतो, मंदिरात रोज 4 वाजता उठून आलोच नसतो. अरे खोटे? दोन डोळे हे चक्षु, चर्मचक्षु, हे आपल्याला संसार बघण्यासाठी आहेत, संसारातली विषय पाहण्यासाठी आहेत. या दोन डोळ्यानं परमेश्वर पाहण्याची वस्तूच नाहीये. परमेश्वराला पाहण्याचं डोळ्यानं, नेत्रानंच बघितल्या जातं, पण त्याच्यासाठी तिसरा डोळा आहे. आपण 3 डोळ्याच्या असणाऱ्या बापाचे लेकरं आहेत की नाही? आहेत की नाही? आपल्या वडिलाला किती डोळे आहेत? तो म्हणतो, महाराज 2 डोळे घेऊ. महादेव